नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या. म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ओनचा वापर, उपयोग आणि त्याची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये. ओनचा वापर कसा केला जातो. आता बघा, ओनचा वापर किंवा उपयोग त्याचा अर्थ कसा होतो. तर ओनचा अर्थ स्वतःचे, स्वतःच्या मालकीचे, स्वतःचा आणि कबूल करणे असा केला जातो. म्हणजे अशा अर्थाने ओनचा वापर वाक्यामध्ये केला जातो. स्वतःचे, स्वतःच्या मालकीचे, स्वतःचा आणि कबूल करणे. त्याच्यानंतर आता वाक्य बघूया. वाक्य बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल. आता ओनची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये. पहिलं बघा, तिला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास आवडते. तिला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास आवडते. वाक्यांना शी एन्जॉयज मेकिंग हर ओन डिसिजन. शी एन्जॉयज मेकिंग हर ओन डिसिजन. लक्षात घ्या, साधं वाक्य आहे, साध्या वर्तमान काळाचे. त्यामुळे शीच्या नंतर मेकला, एन्जॉयला एस लागलेला आहे, एन्जॉयज झालेलं आहे. कारण शी एकवचनी आहे, म्हणून एकवचनी असेल तर एस एस लागतो. त्या दृष्टीने तिथे एस लागलेला आहे, एन्जॉयला एस, म्हणून शी एन्जॉयज मेकिंग हर ओन डिसिजन. आता तिला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास आवडते. आता आपण तिलाच्या ऐवजी तिथे त्याला पण घेऊ शकतो. म्हणजे त्याला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास आवडतं. त्याला मध्ये काय येणार तर ही येणार, शीच्याबद्दल ही येणार. एन्जॉयज तसंच राहणार कारण ही पण एकवचनी आहे, सिंग्युलर आहे, म्हणून शी एन्जॉयज. इथे शी एन्जॉयज आहे तिला, म्हणून तो असेल किंवा त्याला असेल तर ही एन्जॉयज येणार. ही एन्जॉयज मेकिंग हीच येणार. हर नाही येणार, हीच येणार. हीच ओन डिसिजन म्हणजे त्याचे निर्णय त्याला घ्यायला आवडतं असं. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा, मी माझे स्वतःचे वापरेन. मी माझे स्वतःचे वापरेन. वापरेन लक्षात घ्या, हे आहे भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे काय येणार आता, शाल किंवा विल. आता आयसोबत आता विल वापरलेला आहे कारण रिसेंटली आपल्याला माहिती आहे की जे हे आहे मॉडर्न्स इंग्रजीमध्ये आय आणि वीसोबत पण विल वापरलं जातं. म्हणून तशा याने वाक्य बघा, आय विल यूज माय ओन. आय विल यूज माय ओन म्हणजे मी माझे स्वतःचे वापरेन असं आहे ते. यूज करणे म्हणजे वापरणे आणि माय ओन म्हणजे माझे स्वतःचे असं. आय विल यूज माय ओन असं. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा, तो स्वतःचे नियम स्वतः बनवतो का. तो स्वतःचे नियम स्वतः बनवतो का. आता इथे पण लक्षात घ्या, इथे वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं आणि का म्हणून आहे. काचं उत्तर कसं येणार, हो किंवा नाही, बरोबर ना. हो किंवा नाही. आता हो किंवा नाही जर उत्तर असेल तर त्यावेळी सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होतं. वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं. आता साध्या वर्तमान काळात तो करता येतो. तो करता म्हणजे एकवचनी आहे, एकवचनासोबत डज वापरलं जातं. म्हणून बघा डज आलेला आहे. डज ही, त्याच्यानंतर डज नंतर ही आलेलं आहे, त्याच्यानंतर मेक आलेलं आहे म्हणजे क्रियापद. म्हणजे डज ही मेक हिज ओन रूल्स. डज ही मेक हिज ओन रूल्स. हिज ओन रूल्स म्हणजे त्याचे, ओन रूल्स म्हणजे स्वतःचे नियम असं आहे ते. डज ही मेक हिज ओन रूल्स अँड लास्टला क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा चौथं वाक्य, तुम्ही स्वतःचे भविष्य पाहू शकता का.
तुम्ही स्वतःचे भविष्य पाहू शकता का? आता शकण्यासाठी कॅन वापरलं जातं आणि का हो किंवा नाही उत्तर आहे, त्याच्यामुळे सहाय्यकारी क्रियापदाने हेल्पिंग वर्बने सुरुवात. म्हणून शकण्यासाठी कॅन वापरलं जातं. म्हणून वाक्य बघा, कॅन यू सी युअर ओन फ्युचर? कॅन यू सी युअर ओन फ्युचर? अँड क्वेश्चन्स मार्क. ओन फ्युचर्स म्हणजे स्वतःचे भविष्य, सी म्हणजे पाहणे, युअर म्हणजे तुमचे स्वतःचे असं म्हणून वाक्य आलेलं आहे. कॅन यू सी युअर ओन फ्युचर अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट 5वं, तुम्ही हे स्वतः केले का? तुम्ही हे स्वतः केले का? केले का म्हणजे भूतकाळ आहे, झालेली क्रिया आणि साधा आहे तो भूतकाळ, म्हणून साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये डीड वापरलं जातं, त्याप्रमाणे बघा डीड वापरलेला आहे सहाय्यकारी क्रियापद. डिड यू डू धिस ऑन युअर ओन? डिड यू डू धिस ऑन युअर ओन? डू आलेलं आहे क्रियापदाचं पहिलं रूप म्हणून. आणि त्याच्यानंतर जो काही धिस, तुम्ही हे बाकीचा जो पार्ट्स आहे तो त्याच्या राहिलेला पार्ट्स किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये येतो बघा. धिस ऑन युअर ओनमध्ये अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 6वं वाक्य, मालविकाचा स्वतःचा व्यवसाय आहे. मालविकाचा स्वतःचा व्यवसाय आहे. वाक्याना, मालविका हॅज हर ओन बिझनेस. मालविका हॅज हर ओन बिझनेस. साधा वाक्य आहे म्हणजे साध्या ह्याच्यातलं वाक्य आहे, म्हणजे वर्तमान काळाचं वाक्य आहे. ते साधा येत नाही, तो वर्तमान काळाचं येतो. तेथे टू बीचं हॅज रूप वापरलेलं आहे बघा. ह्या हॅजपैकी हॅज वापरलेलं आहे, कारण मालविका एक आहे, एकवचनीसाठी हॅज वापरलं जातं म्हणून हॅज वापरलेलं आहे. ओव्हरऑल सेंटेन्स झालेलं आहे, मालविका हॅज हर ओन बिझनेस. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं, तो तुमचा स्वतःचा आहे. तो तुमचा स्वतःचा आहे. साधं वाक्य आहे, टू बीचं इज रूप वापरलेलं आहे बघा. इट्स युअर ओन. इट्स युअर ओन किंवा इट इज युअर ओन. इट इज आहे ते, पण शॉर्ट फॉर्म्समध्ये आहे म्हणून इथे इट्स युअर ओन असं आलेलं आहे. इट्स युअर ओन. तुमचा आणि ओन म्हणजे स्वतःचा असं. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं, कृपया स्वतः निर्णय घ्या. कृपया स्वतः निर्णय घ्या. वाक्याना, प्लीज टेक युअर ओन डिसिजन. प्लीज टेक युअर ओन डिसिजन. कृपयासाठी प्लीज वापरलेलं आहे. टेक म्हणजे घेणे, युअर ओन डिसिजन म्हणजे काय, तुमचा स्वतःचा निर्णय, म्हणून प्लीज टेक युअर ओन डिसिजन असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं, तुमच्या स्वतःच्या शब्दांची वाक्ये बनवा. तुमच्या स्वतःच्या शब्दांची वाक्ये बनवा. वाक्याना, मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन वर्ड्स. मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन वर्ड. मेक सेंटेन्सेस म्हणजे बनवणे वाक्य, ऑफ युअर ओन वर्ड म्हणजे स्वतःच्या शब्दाची, असं वाक्य आलेलं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य, या जमिनीचा मालक कोण आहे? या जमिनीचा मालक कोण आहे म्हणजे या जमिनीचा मालकी हक्क कोणाकडे आहे, म्हणजे कोण त्या जमिनीचा मालक आहे असं आहे ते, म्हणजे मालकी हक्काने तो ओनर कोण आहे. वाक्य आहे ना, हू ओन्स धिस लँड्स. हू ओन्स धिस लँड्स अँड क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घ्या, हो नंतर त्याच्यानंतर कर्ता वगैरे येत नाही, कारण मेनली कर्ता कोण आहे तेच विचारलं जातं होच्या वाक्यात, कोण म्हणून. त्याच्यामुळे डायरेक्टली तिथे काय आलेलं आहे बघा, क्रियापद आलेलं आहे आणि त्याला एस लागलेला आहे, कारण एकच मालक असेल त्याच्यामुळे एस लागलेलं आहे. म्हणून हू ओन्स धिस लँड. धिस लँड म्हणजे या जमिनीचा, म्हणून आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं, प्रत्येकाच्या स्वतःच्या समस्या आहेत. प्रत्येकाच्या स्वतःच्या समस्या आहेत. आता प्रत्येकाच्या म्हणजे एव्हरीवन म्हणून आलेलं आहे. एव्हरीवन हॅज देअर ओन प्रॉब्लेम्स. एव्हरीवन हॅज देअर ओन प्रॉब्लेम्स. इथे पण काय आहेत म्हणून आहे, एव्हरीवन प्रत्येकाच्या. इथे हे टू बीचं रूप वापरलेलं आहे हॅज. लक्षात घ्या, वर्तमानकाळी टू बीचं रूप हॅज वापरलेलं आहे, म्हणून एव्हरीवन हॅज देअर ओन प्रॉब्लेम. देअर म्हणजे त्यांचे स्वतःचे. लक्षात घ्या, देअर कशाला वापरलेलं आहे की प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे प्रत्येकाचे त्यांचे प्रॉब्लेम्स असतात असं आहे ते, म्हणून एव्हरीवन हॅज देअर ओन प्रॉब्लेम्स असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं बघा, तुम्ही स्वतःच्या नशिबाचे धनी आहात. तुम्ही स्वतःच्या नशिबाचे धनी आहात. वाक्याना,
यू आर द मास्टर ऑफ युअर ओन डेस्टिनी. यू आर द मास्टर ऑफ युअर ओन डेस्टिनी. डेस्टिनी म्हणजे लक्षात घ्या नशीब, आणि स्वतःच्या नशिबाचे म्हणजे ओन डेस्टिनी आहे. मास्टर असणे म्हणजे धनी असणे. आणि तुम्ही म्हणजे तू आहे म्हणून यू सोबत आर आलेला आहे. टू बीचं वर्तमानकाळी रूप एम एज आरपैकी आर आलेला आहे, म्हणून यू आर द मास्टर ऑफ युअर ओन डेस्टिनी असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य बघा. तुमच्या स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या, म्हणजे दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करू नका असं आहे. तुमच्या स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या. वाक्य आहे ना, माइंड युअर ओन बिझनेस. माइंड युअर ओन बिझनेस. त्याच्यानंतर 14वं वाक्य. प्रत्येक देशाचा स्वतःचा इतिहास असतो. प्रत्येक देशाचा स्वतःचा इतिहास असतो. वाक्य आहे ना, एव्हरी कंट्री हॅज इट्स ओन हिस्ट्री. एव्हरी कंट्री हॅज इट्स ओन हिस्ट्री. इथे एव्हरी कंट्री म्हणजे प्रत्येक देश. प्रत्येक देश आता एक एक करून काउंट केलेला आहे प्रत्येक देश, म्हणून इथे हॅजपैकी हॅज वापरलेला आहे सिंग्युलरसाठी, म्हणून हॅज वापरलेला आहे. आणि त्याच्यानंतर इट्स ओन हिस्ट्री. इट्स ओन हिस्ट्री म्हणजे त्याचे स्वतःचा इतिहास असं घेतलेलं आहे, म्हणून वाक्य आलेलं आहे एव्हरी कंट्री हॅज इट्स ओन हिस्ट्री. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं बघा. ही कथा त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. ही कथा त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे. वाक्य आहे ना, द स्टोरी इज बेस्ड ऑन हिज ओन एक्सपिरियन्स. दी स्टोरी इज बेस्ड ऑन हिज ओन एक्सपिरियन्स. ओन एक्सपिरियन्स म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित असणे म्हणजे बेस्ड ऑन असणे. स्टोरी म्हणजे कथा, म्हणून द स्टोरी इज बेस्ड ऑन हिज ओन एक्सपिरियन्स असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं वाक्य. तुमची स्वतःची ओळख निर्माण करा. तुमची स्वतःची ओळख निर्माण करा. वाक्य ना, क्रिएट युअर ओन आयडेंटिटी. क्रिएट युअर ओन आयडेंटिटी. क्रिएट करणे म्हणजे निर्माण करणे. युअर ओन आयडेंटिटी म्हणजे तुमची स्वतःची ओळख असं आलेलं आहे. क्रिएट युअर ओन आयडेंटिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं. तुमच्याकडे गाडी आहे का. तुमच्याकडे गाडी आहे का म्हणजे स्वतःच्या मालकीची तुमच्याकडे गाडी आहे का. वाक्य ना, डू युअर ओन अ कार. डू युअर ओन अ कार अँड क्वेश्चन्स मार्क. ओन असणे म्हणजे मालक असणे. तुम्ही मालक आहात का म्हणजे तुमची स्वतःची गाडी आहे का असं आहे ते, म्हणजे डू युअर ओन अ कार अँड क्वेश्चन्स मार्क आलेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य बघा. प्रत्येक माणूस स्वतःच्या नशिबाचा धनी असतो. प्रत्येक माणूस स्वतःच्या नशिबाचा धनी असतो. वाक्य आहे ना, एव्हरी मॅन इज द मास्टर ऑफ हिज ओन फॉर्च्यून. एव्हरी मॅन इज द मास्टर ऑफ हिज ओन फॉर्च्यून. इथे लक्षात घ्या, फॉर्च्यून म्हणजे नशीब, आणि वर पण एक वाक्य आहे तुम्ही बघितलं असेल, तिथे फॉर्च्यून आलेलं नाही तर तिथे डेस्टिनी आलेलं आहे. डेस्टिनी पण नशीब होतं, फॉर्च्यून पण नशीब होतं, हे लक्षात घ्या. एव्हरी मॅन म्हणजे प्रत्येक माणूस. त्याच्यानंतर इज आलेलं आहे, कारण साधं वाक्य आहे वर्तमान काळ म्हणून इज वापरलेला आहे. द मास्टर म्हणजे धनी. ऑफ हिज ओन फ्युचर. फ्युचर नॉट फॉर्च्यून. हिज ओन फॉर्च्यून म्हणजे स्वतःच्या नशिबाचं असं आलेलं आहे. एव्हरी मॅन इज द मास्टर ऑफ हिज ओन फॉर्च्यून. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वं. ही तुमची स्वतःची कल्पना होती का. ही तुमची स्वतःची कल्पना होती का. इथे लक्षात घ्या, भूतकाळाचं वाक्य आहे. वॉज वेअर वापरलं जातं, पण ही तुमची स्वतःची म्हणजे तुमची स्वतःची म्हणजे एकट्याची आहे, म्हणून इथे वॉज वापरलेला आहे. लक्षात, एकवचनी आहे म्हणून वॉज पहिल्यांदा आलेलं आहे. वॉज धिस युअर ओन आयडिया. वॉज धिस युअर ओन आयडिया म्हणजे तुमची स्वतःची कल्पना होती का अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 20वं वाक्य. तुम्हाला स्वतःची मालकी हवी होती. तुम्हाला स्वतःची मालकी हवी होती म्हणजे तुम्हाला स्वतःची मालकी हवी होती का होती. वाक्य ना, यू हॅड बेटर ओन अप. यू हॅड बेटर ओन अप म्हणजे तुम्हाला स्वतःची मालकी हवी होती, म्हणून यू हॅड बेटर ओन अप असं आलेलं आहे वाक्य. अशा प्रकारे ही 20 वाक्य आहेत, खूप महत्त्वाची आहेत. ओन वापरून कशी केलेली आहेत ती तुमच्या लक्षात आली असतील. जर आली नसेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघा आणि व्यवस्थित लक्ष देऊन त्याचा अभ्यास करा, कारण ओन पण खूप महत्त्वाचं आहे.
फोन पण आपण मोस्टली यूज करतो सेंटेन्सेसमध्ये. त्याच्यामुळे इग्नोर करू नका, व्यवस्थित लक्ष देऊन करा. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. लिंक्डइन अकाउंट आहे स्वप्नील स्मिताचा भाऊ. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील. तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. खूप इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म्स आहेत. त्याचप्रमाणे आमचं यूट्यूब चॅनल पण हल्लीच आम्ही ओपन केलेलं आहे. त्याचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स. यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@swapnilnaik.a1 आणि यूट्यूब हँडल लिंक आहे @swapnilnaik.a1. म्हणजे तुम्ही डायरेक्टली @swapnilnaik.a1वर तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च केल्यावर तुम्ही आमच्या डायरेक्टली चॅनलवर पोहोचून जाल. तिथे पण आम्ही आता व्होकॅब्युलरी घेत आहोत. खूप इम्पॉर्टन्स जे काही शब्द आहेत ते पण तिथे तुम्हाला भेटणार आहेत. तुमचा व्यवस्थित सराव होणार आहे, कारण व्होकॅब्युलरी पण खूप महत्त्वाची असते वाक्य बनवण्यासाठी. कारण शब्दानेच वाक्य बनलं जातं. त्याच्यामुळे आपली जेवढी व्होकॅब्युलरी जास्त असेल तेवढं आपलं इंग्रजीवरील प्रभुत्व जास्त असेल. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन तिथे पण जा, तिथे पण भेट द्या आणि सगळे व्हिडिओचे काही शॉर्ट्स असतील ते नक्की बघा. आणि त्याचप्रमाणे तिथे जाऊन आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंड्स असतील, तुमचे परिजन असतील, त्यांना पण त्या चॅनलची जी काही लिंक असेल ती तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांना पण त्याचा फायदा होऊन जाईल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.